पुण्यामध्ये आज साखर संकुलात अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। सकाळी 8 वाजता अजित पवार ही बैठक घेणार आहेत। सकाळी 9 वाजता सर्किट हाऊस इथं पुणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल, तर जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात ही बैठक होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता अजित पवार या बैठकीमध्ये नेमक्या काय सूचना देतात ते बघावं लागेल। कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, काय निर्णय होतात त्याकडेही लक्ष असेल। पुण्यामध्ये आज साखर संकुलात अधिकाऱ्यांची बैठक अजित पवार घेणार आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल, साखर संकुलात आज अजित पवारांची बैठक आहे, नेमकी कशासाठी आहे ही बैठक? खरं आपल्याला माहितीच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहाटेपासून काम करतात आणि त्यांचा धडाका आज आपल्याला पुण्यात पाहायला मिळणार आहे। पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या साखर संकुल या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर आयुक्त आणि इतर राज्यातील वेगवेगळे अधिकारी साखरेवरती काम करणारे त्यांची बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये राज्यातील साखर कारखान्याची स्थिती कशी आहे याचा आढावा घेतला जाणार आहे। त्याचबरोबर सध्या जे गळत चालू आहे, गळीत कामगार चालू आहे, त्याचं काय सध्याची परिस्थिती आहे तो सुद्धा जाणून अजित पवार घेणार आहे। त्याच्यानंतर जी एक दुसरी बैठक पुण्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी असणार आहे। त्या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। राजकीय नेते सुद्धा आज अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे। खरं तर शहराला अजून पालकमंत्री या ठिकाणी भेटला नसलं तरी राज्याचे उपमुख्यमंत्री मात्र शहरातील अनेक जे महत्त्वाचे खाती आहेत, त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे जे विभाग आहेत त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील महत्त्वाचे, जिल्ह्यातील महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर सकाळी 8 वाजताची जी बैठक आहे या बैठकीला साखर आयुक्त जे आहेत कुणाल खेमनार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि त्या सगळ्या बैठकीमध्ये अजित पवार साखरेविषयीचे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यात ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्याच्यावरती तोडगा काढण्याची शक्यता आहे। बरं, निश्चितच चंद्रशेखर, या बैठकीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।